हा थाटमाट आहे एका खासदाराच्या घरच्या लग्न सोहळ्याचा। दुष्काळावरून सरकारवर ओरड करणाऱ्या शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरेंच्या लेकीच्या लग्नाचा। आता ही दृश्य पहा। 4 जानेवारीला म्हणजे त्याच दिवशी गंगापूर तालुक्यातल्या लिंबे जळगावात राम जाधव या होतकरू तरुणाचं लग्न साधेपणानं पार पडलं। हरिनाम सप्ताहात एकीकडे श्रीमंतीचं उंगळवाणं दर्शन, तर दुसरीकडे सामाजिक भान जपल्याचं चित्र। गेली 4-5 वर्ष मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय। बळीराजावर जणू संक्रांत कोसळली आहे। दुष्काळावरूनही राजकारण रंगतंय आणि ते करण्यातही शिवसेना अजिबातच मागे नाहीये। कोट्यावधींची उधळण केली गेली, पण गंगापूर मधल्या राम जाधव नावाच्या तरुणानं जगमगाटात धन्यता मानणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय। वडगाव कोलाटीच्या भाग्यश्री जोगदंडला जन्माचा साथीदार बनवत गरिबा घरचा हा लाख मुलाचा विवाह पार पडला। गावातले मित्रमंडळ, गावकरी यांच्या सहवासाने माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी माझी याच्यात सहभाग आहे। मी याच्यात खुश आहे। या हिशोबाने कमी खर्चामध्ये एकाच मंडपामध्ये सप्ताहाचा आणि लग्नाचा कार्यक्रम ठरवला। शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मुलीच्या लग्नामुळे याच्यामुळे जे करतात त्यावर बराचसा असा आळा बसेल आणि अशा चांगल्या पद्धतीने लग्नही लावण्यात येतील व शेतकऱ्यांना तेवढंच हातभारही लागेल। त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही लग्न ठरवलं गावकऱ्यांच्या सहकार्याने। रामच्या निर्णयामुळे नवा आदर्श निर्माण होईल असा आशावाद त्याच्या मित्रांनी व्यक्त केलाय। सप्ताहामध्येच लग्न करावेत आणि कमी खर्चामध्ये जेवण वगैरे कमी खर्चामध्ये होतं, त्यामुळं सगळ्या बाकीच्या गावांनी आमचा आदर्श घ्यावा। लिंबे जळगावकरांचा आदर्श घेऊन बाकीच्या गावांनी पण शेतकऱ्यांनी सप्ताहामध्येच लग्न करावेत। दुष्काळी मराठवाड्यात एकाच दिवशी झालेले हे 2 लग्न सोहळे कुठल्याही सुज्ञ माणसाला विचार करायला लावणारे आहेत। मात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्यांची भाषा करणाऱ्या नेत्यांना हे कधी सुचणार हाच खरा प्रश्न आहे। नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।